नमस्ते सर्वांना, उज्ज्वला जर्नी या माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये माझ्या यूट्यूब फॅमिलीचं मी स्वागत करते। मावा गुलकंद मोदक करणार आहोत। तर त्याच्यासाठी आपण मावा घेतलेला आहे, गुलकंद आणि पिठी साखर। पॅन गरम झालेला आहे आणि याच्यामध्ये आता आपण खवा टाकून घेऊयात। खवा अगोदर चांगला परतून घेतला ना की त्याची मोदकाची टेस्ट पण छान लागते आणि खव्याचा कच्चेपणा पण निघून जातो। खवा परतायला लागला की असा हा पातळ होतो आणि चांगला परतून झाला की मग तो पुन्हा घट्ट होतो। असाच आपल्याला अगदी मंद गॅसवरती खवा परतून घ्यायचा नाही, मंद गॅसवरती सर्व प्रोसेस करून घ्यायची आपल्याला। हे पहा, आता खवा घट्ट होत चाललेला आहे, कारण जवळजवळ आपण 6 ते 7 मिनिट हा खवा परतून घेतलेला आहे मंद गॅसवरती। गॅस बंद करू आणि हा थंड करून घेऊयात। याच्यामध्ये गुलकंद टाकणार आहोत। खव्यामध्ये गुलकंद टाकून घेतलेला आहे। त्याच्यानंतर मिल्क पावडर 2 टेबलस्पून आणि 1 टेबलस्पून पिठी साखर। आपण हे ताटात काढून घेऊया आणि खवा हा पूर्ण थंड करून घेऊयात। याच्यामध्ये आपण थोडेशा गुलाब पाकळ्या पण टाकून घेऊयात। मस्त आपले गुलकंद मोदक तयार झालेले आहेत। मावा गुलकंद मोदक तयार झालेले आहेत। आता राहिलेले आपण असेच बनवून घेऊयात सगळे। आपले गुलकंद मोदक तयार झालेले आहेत। तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।